विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस, मवियाचा संभ्रम कायम. उद्धव ठाकरे उमेदवार असणार की नाही याचा फैसला नाही, मनधरणीचे प्रयत्न सुरू. विधान परिषद यादीवरून भाजपचा सावध पवित्रा. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी यादी जाहीर करणार. 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. तर मराठी बोलणार नाही हा माज खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं. बुलढाण्यात आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार. प्रकाशक प्रशांत आंबींसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार. कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना. तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार. आरोपी शाहिद सनदेला अटक. 4 दिवसांची पोलीस कोठडी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. गेल्या महिनाभरापासून कल्पनाला शोधण्यात पोलिसांना अपयश. शिर्डी अहिल्यानगरमध्ये शोध सुरू. टीसीएस धर्मांतराची मोडस ऑपरेंडी कोर्टातल्या युक्तिवादादरम्यान उघड. पीडित मुलीला मलेशियाला पाठवण्याचा होता कट. धर्मांतरासाठी मालेगावातले काही जणही सहभागी. आरोपींनी पीडितेचं बदललं होतं नाव. भाजप नेते किरीट सोमय्यांचं मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर 12 तास आंदोलन. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठिय्या. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. इराणचा चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव. हॉर्मुझ आणि अणु कार्यक्रमावर चर्चा करण्याबाबत उल्लेख. डोनाल्ड ट्रम्प मात्र इराणच्या नव्या प्रस्तावावरती खुश नसल्याची माहिती. हॉर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ. आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या. कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर. महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा. उष्णतेने सर्वसामान्य बेहाल. अमरावती वर्धामध्ये तापमान 46 अंशांवर. तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज. नमस्कार महाराष्ट्र. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात. राज्यातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा येत्या 1 मे पासून निर्णय लागू होणार की त्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळणार याचा निर्णय आज होणार आहे. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व आरटीओ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सकाळी 10:30 वाजता आरटीओ कार्यालयामध्ये ही बैठक होईल. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीमध्ये व्यावहारिक संवाद साधण्याचा आदेश हा मान्य केला नाही तर त्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतला. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवल्यानंतर या संदर्भामध्ये काल परिवहन विभागाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये रिक्षा संघटनांनी मराठी सक्ती संदर्भामध्ये मुदतवाढ देण्याची मागणी केली आणि यावरती मंत्री प्रताप सरनाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली असून मुदतवाढ देण्याची तयारी दाखवली आहे. पण मराठी बोलणार नाही ही मुजोरी खपवून घेणार नाही असा इशारा देखील दिलाय. त्याबरोबरच मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी किती मुदतवाढ द्यायची या संदर्भामध्ये आज आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. दरम्यान कालच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती ती देखील जाणून घेऊया. आणि 15 ऑगस्ट पर्यंत मराठी सक्तीचा निर्णय थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केलाय. कालच्या बैठकीमध्ये पॉझिटिव्ह निष्कर्ष निघाल्यामुळे 4 तारखेला होणारं आंदोलन हे रद्द करण्यात आल्याची माहिती देखील शशांक राव यांनी दिली आहे. याचा एक सर्वे ते घेणार आहेत या 2-3 महिन्यामध्ये आणि त्यानंतर ऑगस्टच्या महिन्यापासून जे काही त्यांनी सुरू केलं असेल त्याचं प्रशिक्षण ते सुरू करणार आहेत. हे त्यांनी आज त्या पद्धतीने आम्हाला सांगण्याचं काम केलं, जे आम्ही याचं स्वागतच करतो. मला जर त्या पद्धतीचं शिक्षणच नसेल तर मग मी कोणतीही भाषा मी लिहिता आणि वाचता मला कशी येणार आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे आज ती झाल्यावरती त्यांनी हे सांगितलं की आता ऑगस्टपासून ते प्रशिक्षण सुरू होईल. तोपर्यंत जी मोहीम एक वेगळी आहे ते डोमिसाइल्स आणि वगैरे कागदपत्र बरोबर आहेत का चेक करण्याची ती होत राहील.
शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संजय गायकवाड यांच्या घरावरती आज सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी थोड्याच वेळामध्ये बुलढाण्यात दाखल होतील. आमदार संजय गायकवाडांनी आंबी यांना कोल्हापुरात येऊन मारण्याची भाषा केलेली होती. मात्र संजय गायकवाड काही कोल्हापुरात आले नाहीत आणि त्यामुळे आम्हीच बुलढाण्याला जातोय अशी प्रतिक्रिया प्रशांत आंबींनी दिली आहे. कोल्हापूरमधून बुलढाण्याला रवाना होताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर आज डाव्या चळवळीमधील कार्यकर्ते देखील बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत आणि त्याचबरोबर परवानगी मिळाल्यास संजय गायकवाडांच्या घरासमोर जाऊन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करू असा इशारा देखील आंबी यांनी दिलाय. दरम्यान आमदार रोहित पवार आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते, मात्र त्यांचा आजचा बुलढाणा दौरा हा रद्द झालाय आणि याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. शिवाजी कोण होता पुस्तकासंदर्भात ते बोलत होते आणि न वाचताच काहीही बरळत होते की ह्यामध्ये शिवाजी महाराज क्षत्रिय नाही असं लिहिलंय, ह्यामध्ये असंच लिहिलंय, ह्यामध्ये तसंच लिहिलंय, ह्यावर लेखकाचं नावच नाही, अशा पद्धतीनं धादांत खोटं बोलत होते. त्यावेळेला सुद्धा त्यांनी पुस्तक वाचायचं किंवा उघडायचं कष्ट घेतलं नाही की त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. म्हणजे एवढी कॉमेडी कशासाठी सुरू आहे? त्यापेक्षा अगोदर तुम्ही पुस्तक तरी वाचा. तुम्ही ज्या वेळेला पुस्तक वाचाल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीची मागणी करणार नाही असं मला वाटतं. तर धाराशिवमध्ये एका विवाह सोहळ्यामध्ये शिवाजी कोण होता हे पुस्तक लग्नामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना भेट म्हणून देण्यात आलं. सोनारवाडी इथं रोहिणी आणि अनिकेत या उच्च शिक्षित वधूवरांच्या लग्न सोहळ्यामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या. धनंजय शेलार यांच्याकडून उपस्थितांना ही अनोखी भेट देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादामध्ये खरे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही भेट दिल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाजी कोण होता या पुस्तकावरील शीर्षकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि धमकी दिलेली आहे आणि यावरून गायकवाड यांच्यावरती टीकेची झोड उठली आणि शेवटी त्यांना माफी मागावी लागली. मात्र आता या पुस्तकाची मागणी ही वाढू लागलेली दिसते. आणि आताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. मुंबईच्या रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे. पहाटे 3च्या सुमारास इरफान नावाच्या व्यक्तीनं हा फोन केलेला असून त्यानं फोनवरून 5 कोटी द्या अन्यथा सरकारची बोलणे करून देण्याची मागणी केलेली आहे. तर तसं न केल्यास रेल्वे, आर्मी ऑफिस आणि महत्त्वाच्या हॉटेल्सला लक्ष्य करण्याची धमकी ही त्यानं दिलेली आहे आणि त्यानंतर त्यानं फोन कट केलाय. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली असून पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा सध्या शोध घेत आहेत. तर 5 कोटी द्या किंवा सरकारशी बोलणं करून घ्या असं म्हणत एका व्यक्तीनं हा धमकीचा फोन केल्याचं दिसतंय. पहाटे साधारण 3च्या सुमारास हा फोन आलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांकडून हा फोन नेमका कोणी केलेला आहे, कुठून केलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये तपासाला आता वेग आलेला आहे. फोनवरून त्यानं 5 कोटींची मागणी केलेली आहे किंवा सरकारची बोलणं करून द्या अशी मागणी केलेली आहे आणि तसं नाही केलं तर आर्मी ऑफिस त्याचबरोबर महत्त्वाची हॉटेल्स याला लक्ष्य करण्यात येईल अशी धमकी त्यानं दिली आहे. तर अशा पद्धतीची ही माहिती समोर येते आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. कोल्हापूरमध्ये देखील परतवाड्यासारखी घटना घडलेली आहे. मुस्लिम तरुणाकडून तरुणींना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलेला आहे. आरोपी शाहिद सनदेला अटक करण्यात आलेली आहे. तर 4 दिवसांची पोलीस कोठडीही त्याला सुनावण्यात आली आहे. शाहिदनं 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदनं व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर केल्याचं देखील उघड झालेलं आहे. तर आरोपी शाहिदचा मित्र हा सध्या फरार आहे. तरुणानं व्हिडिओ बनवून तरुणींना ब्लॅकमेल केल्याचं समोर आल्यानंतर पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदचं आवाहन करण्यात आलंय. या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. शहराजवळ असलेल्या पुलाची शिरोली हे गाव आज बंद आहे. याचं कारण म्हणजे याच गावातील एका तरुणानं आपल्या मैत्रिणीसोबत संबंध ठेवले आणि त्याच्यानंतर तिला तो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे तो करत होता आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं आणि पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा आहे तो दाखल झाला.
या गुन्ह्यानंतर त्याचा आरोप तो साथीदार होता तो फरार झालेला आहे. त्याचा पोलीस आहेत ते शोध घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जो संबंधित तरुण आहे शाहिद सनदे, तर याच्याजवळ साधारण 8 ते 9 मुलींचे अशा पद्धतीचे व्हिडिओ असल्याची माहिती देखील मिळते आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर पोलीस तपास करत आहेत. आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे पुलाची शिरोली गाव आहे ते आज पूर्णपणे बंद ठेवलं जाणार आहे. या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्याकडून एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, कारण अशा पद्धतीची ही प्रवृत्ती आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे ती इथल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर हिंदू समाजाच्या वतीनं देखील आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं देखील जो संबंधित तरुण आहे, जो आरोपी आहे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली आहे. मात्र असे प्रकार या ठिकाणी पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याचा जो साथीदार आहे त्या साथीदाराचा शोध सुरू आहे, कारण या शाहिद संदेनं व्हिडिओ तयार करून त्याच्या मित्राला ते व्हिडिओ शेअर केले आणि त्या माध्यमातून ते तरुणींना ब्लॅकमेल करत होते अशा पद्धतीची माहिती आहे ती समोर येते. त्यामुळे पोलीस आता नेमकी कशा पद्धतीनं कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळालेला आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याची गोठवलेली बँक खाती ही खुली करण्याचे निर्देश विशेष न्यायालयानं दिलेत. एनसीबीनं एनडीपीएस कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पाळली नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासामध्ये एनसीबीनं या दोघांची बँक खाती ही गोठवलेली होती. पुढची बातमी पाहूया. नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती युक्तिवाद पूर्ण झालाय. 2 मे या दिवशी जेल की बेल याचा फैसला होणार आहे. तर निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित युवतीचं नाव बदलून हानिया ठेवण्यात आलं होतं. मुस्लिम रीतिरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्याबरोबरच धर्म परिवर्तनासाठी दबाव, धाकद पटशहा असे प्रकार हे सुरू होते आणि या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शन हे देखील आता समोर आलंय. तर युक्तिवादादरम्यान धर्मांतराची मोडस ऑपरेंडी ही देखील आता समोर आलेली आहे, ती देखील जाणून घेऊयात. आरोपी दानिश तौसिफनं पीडितेचं नाव हे बदललेलं होतं, हानिया असं म्हणत होते. तर हिजाब घालण्यासाठी, मांस खाण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती. नमाज पठणासाठी प्रवृत्त केलं जात होतं. धर्म बदलण्याबाबत देखील भीती घालण्यात आली होती. मोबाईल ॲप, रील्स, व्हिडिओच्या माध्यमामधून ब्रेन वॉशिंग केलं जायचं. टीसीएस धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन देखील उघड झालंय. लोकांच्या मदतीनं धर्मांतर, मालेगाव पार्टी असा त्यांचा उल्लेख होता. पीडितेला मलेशियात पाठवण्याचा कट होता. इम्रान नावाच्या व्यक्तीची यासाठी मदत होती. मलेशियाला पाठवण्यासाठी पीडितेचा पासपोर्ट देखील बनवण्यात आला होता. पीडितेच्या कुटुंबियांना माहिती होऊ नये यासाठी मुंबईमध्ये ठेवण्याचा कट होता. तर असा हा टीसीएस पॅटर्न सध्या समोर येतोय. बंधू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये. गेल्या महिनाभरापासून फरार असलेली कल्पना हिचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना अपयश आलंय. गेल्या महिनाभरापासून शिर्डी, अहिल्यानगरसह एसआयटी पथकाकडून तिचा शोध सुरू झालेला आहे आणि विशेष म्हणजे ती परदेशामध्ये पळून जाऊ नये म्हणून लुकआउट नोटीस देखील काढण्यात आली आहे. मात्र अद्याप देखील कल्पना खरात ही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये. गेल्या आठवड्याभरामध्ये तिनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता. मात्र राहता सत्र न्यायालयानं तो फेटाळलेला आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासामध्ये कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र एक फरार महिला आरोपी महिनाभरापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बातमी आहे मुंबईमधून. कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन एकाच कुटुंबामधील चौघांचा मृत्यू झाल्याची पोलिसांकडून सर्व बाजूने आता चौकशी सुरू आहे. अद्याप संशयास्पद काही सापडलं नसल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे. तर कलिंगड विक्रेत्याच्या चौकशीमध्ये देखील अद्याप काही संशयास्पद सापडलं नसल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. पायधुनीच्या घाटी गल्लीमध्ये जिथे ही दुर्दैवी घटना घडली तिथं अद्याप कलिंगड खाऊन विषबाधा झाल्याचा इतर कोणताही प्रकार हा समोर न आल्यामुळे या संशयाला वाव मिळतोय. या प्रकरणी पोलिसांनी व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी पाठवलेला असून त्याच्या अहवालामध्ये सगळं स्पष्ट होण्याचा पोलिसांनी दावा केलाय. दरम्यान नळबाजार फूड अँड व्हेजिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष अली अहमद कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांमधील भीती पाहता काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. पुढची बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना IT-ATचा दिलासा मिळालेला आहे. अजित पवारांचं 32 कोटींचं अघोषित उत्पन्न हे मुक्त झालेलं आहे. मालमत्ता बेहिशेबी ठरती तर 70% कर हा लागला असता. जुलै 2020 मध्ये जितेन पुजारींच्या टायटन ग्रुपच्या छाप्यामध्ये ही कागदपत्र जप्त करण्यात आली होती. तर टायटन ग्रुपचे DDशी 32 कोटींचे व्यवहार झालेले होते. DD म्हणजे अजित पवार असा आयकर विभागाला संशय होता. IT-AT मध्ये DD म्हणजे अजित पवार हे सिद्ध करण्यामध्ये आता अपयश आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार अजित पवार विमान अपघात प्रकरणाच्या तपासासंदर्भामध्ये आज पुण्यात CID ऑफिसला भेट देणार आहेत. रोहित पवार अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि अजित पवारांच्या अपघातासंदर्भातले काही पुरावे हे CIDकडे सोपवणार आहेत. तर अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 3 महिने पूर्ण झालेत. त्यामुळे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जात श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवाय विद्याप्रतिष्ठान इथं हातामध्ये झाडू घेऊन साफसफाई आणि कचरा देखील गोळा केलाय. त्याबरोबरच अजित पवारांच्या विमान अपघात तपासाला दिरंगाई होत आहे अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. पुढची बातमी पाहूयात. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. सपकाळांची आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये संघटन सृजन अनुषंगानं ही बैठक होणार आहे. स्थानिक पातळीवरती पक्ष वाढीसाठी आणि मजबूत करण्यासाठी पक्षाकडून संघटन सृजन कार्यक्रम हा हाती घेण्यात आलाय. नव्या काही नियुक्त्या करण्यावरती आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब केलं जाईल आणि सोबतच राज्यामधील काही महत्त्वाच्या विषयावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि संध्याकाळच्या सुमारास एक महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून लोकांसाठी हे आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. संध्याकाळी विमानाचं लँडिंग आणि सूर्यास्ताचं मनोहरी दृश्य एकाच फ्रेममध्ये टिपण्यासाठी लोक मोठी गर्दी करत असल्याचं दिसतंय. पण विमानतळाच्या बाजूने जाणाऱ्या JNPA बंदराच्या रस्त्यावरील होणारी बघ्यांची गर्दी ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतीये. हायवेवरती JNPA बंदरावरती जाणाऱ्या कंटेनरची संख्या ही मोठी आहे आणि त्यामुळे अपघातामध्ये एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. या आधी झालेल्या अपघातामध्ये लोकांना दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून लोकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. हायवेवरती उंच बॅरिगेड्स लावण्याची मागणी पनवेल पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केलेली आहे. परंतु या मागणीची अजूनही दखल ही घेण्यात आलेली नाहीये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणाहून आहे ते सुंदर दृश्य या एअरपोर्टचं दिसतंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते लोक इथं गर्दी करतात. तुम्ही पाहता की हे समोर विमान आहे की एकदम जवळून हे विमान जाताना इथं पाहायला मिळते आणि हेच विमान उतरताना पाहण्यासाठी आहे ती लोक या विमानतळाच्या बाजूला असलेल्या JNPT जो रस्ता आहे जो हायवे आहे त्याच्यावरती आहे ते लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तुम्ही पाहता की समोर विमान उतरते आणि सूर्य सुद्धा आहे तो या ठिकाणी मावळतीला चाललेला आहे. त्यामुळे विमान उतरताना आणि सूर्य मावळतीला जातानाच हे सुंदर जे दृश्य आहे तेच दृश्य आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी आपल्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये टिपण्यासाठी या हायवेवरती गर्दी करतायत. मात्र दुसरा परिणाम असा होतो की या ठिकाणी कशा पद्धतीने वाहनं पार्क केल्यामुळे आहे ते इथं अपघाताचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. अपघात होऊ लागलेले आहेत आणि ऍक्सिडेंट होऊ लागलेले आहेत आणि हे होऊ नयेत म्हणून या ठिकाणच्या पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून आहे
ते नॅशनल हायवे अथॉरिटी असेल, त्याचबरोबर एव्हिएशन मिनिस्ट्री असेल, त्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे की अशा पद्धतीने लोकांना इथं उभा राहता येऊ नये किंवा या ठिकाणी बॅरिकेड्स टाकता आले तर कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. मात्र पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही नॅशनल हायवे असेल किंवा एव्हिएशन मिनिस्ट्री असेल त्यांच्या माध्यमातून दखल मात्र अजूनही घेण्यात आलेली नाही आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. सनसेटला खूप चांगला व्ह्यू असतो. जेव्हा विमान येत राहतं, हवा वगैरे खूप सुंदर येत असते आणि पूर्ण थंड हवा येत असते. रात्रीचे पण खूप चांगले वाटत येतात आणि पूर्ण विमान लँड होताना दिसतं. तर खूप चांगलं असं दृश्य आपल्याला दिसतं. एक्सपिरियन्स म्हणजे ते बोलतो ना, नॉस्टॅल्जिया, तो जे भारीवर फिलिंग असतं ना, ते आपल्याला इकडे दिसून येतं. हाँ बहुत अच्छा है, सनसेट भी है अच्छा खासा है, मजा आ रहा है वो देखने में. सूर्य भी नीचे जा रहा है, सब नीचे जा रहा है, प्लेन भी अभी एक और आ रहा है उधर से, बहुत मजा आ रहा है देखने में. संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका. त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ती व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत. तोपर्यंत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कृपया तिथे उभं राहू नये, ते धोक्याचे आहे. त्याच्याने त्यांना अपघात होऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस. मवियाचा संभ्रम कायम. उद्धव ठाकरे उमेदवार असणार की नाही याचा फैसला नाही. मनधरणीचे प्रयत्न सुरू. विधान परिषद यादीवरून भाजपचा सावध पवित्रा. अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी करणार जाहीर. 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. तर मराठी बोलणार नाही हा माज खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं. बुलढाण्यात आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढणार. प्रकाशक प्रशांत आंबेंसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार. कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना. तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार. आरोपी शाहिद सनदेला अटक. पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदची हाक. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. गेल्या महिनाभरापासून कल्पनाला शोधण्यात पोलिसांना अपयश. शिर्डी अहिल्यानगरमध्ये शोध सुरू. टीसीएस धर्मांतराची मोडस ऑपरेंडी कोर्टातल्या युक्तिवादादरम्यान उघड. पीडित मुलीला मलेशियाला पाठवण्याचा होता कट. धर्मांतरासाठी मालेगावातले काही जणही सहभागी. आरोपींनी पीडितेचं नाव बदललं होतं. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी सुरू. आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीत आयसिस जिहाद गाझा शब्दाचा उल्लेख. सूत्रांची माहिती. इराणचा चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव. हॉर्मुझ आणि अणु कार्यक्रमावर चर्चा करण्याबाबत उल्लेख. डोनाल्ड ट्रम्प मात्र इराणच्या नव्या प्रस्तावावरती खुश नसल्याची माहिती. हॉर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ. आठवडाभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या. कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर. महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा. उष्णतेनं सर्वसामान्य बेहाल. अमरावती वर्ध्यात तापमान 46 अंशांवर. तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. नागपूरमधील एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. नागपुरात मनपा तब्बल 138 झाडं तोडणार आहे. त्यामध्ये 22 हेरिटेज वृक्षांचा समावेश आहे. नागपूरच्या लंडन स्ट्रीट प्रकल्पासाठी ही वृक्षतोड होणार आहे. मनपानं नोटीस जारी केली आहे. नागरिकांना आक्षेप नोंदवण्यासाठी 1 आठवड्याची वेळ देण्यात आली आहे. नागपूरकरांनी या वृक्षतोडी विरोधामध्ये चिपको आंदोलन केलं. नागपूरकर रस्त्यावरती उतरले आणि झाडांना विळखा घालत हे आंदोलन करण्यात आलं. विकास कामांच्या नावावरती होत असलेल्या वृक्षतोडीवरती संताप व्यक्त होतोय. तर आधीच उष्णतेचे चटके बसत असताना झाडं कशासाठी तोडताय असा सवाल विचारला जातोय.
लंडन स्ट्रीट प्रकल्पासाठी 138 वृक्षाची कत्तल केली जाणार आहे. त्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नोटिफिकेशन देखील काढलेलं आहे आणि आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये जे 138 वृक्ष आहेत त्यामध्ये 22 वृक्ष हे हेरिटेज वृक्ष आहे. त्यामुळे या वृक्षतोडीला घेऊन आता नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो की स्थानिक नागरिक आज प्रतिकात्मक पद्धतीने या संपूर्ण वृक्षतोडीचा निषेध नोंदवत आहेत. त्यासाठी वृक्षाला आलिंगन देऊन ते एक प्रकारे चिपको आंदोलन करत आहे आणि या वृक्षाचा बचाव व्हावा, ही वृक्षतोड होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जो पूर्ण रस्ता आहे हा एकमेव या परिसरातला एक ग्रीन पॅच उरलेला आहे. इथे तुम्ही बघाल तर शेकडो नाही पण काही बऱ्याच वर्षापासून जेव्हापासून हा रेल्वे लाईन जी निघाली तेव्हापासून हे आपोआप जंगल हे उगवलेलं आहे. तर हा एक ऑक्सिजन आणि ग्रीनरी आणि एक थंडाव्याचा हा एक परिसर आहे की ज्याचा फायदा आजूबाजूच्या पूर्ण परिसराला होतो आहे. पण आता विकासाच्या नावाखाली पूर्ण त्यांनी सफाचट करण्याचा हा ठरवलेला आहे. विकासाला आमचा विरोध नाही आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही नागरिकांच्या पर्यावरणासाठी पुढच्या पिढ्यांसाठी काही हा ठेवा आहे तो तर तुम्ही ठेवला पाहिजे ना. माझ्या जे निदर्शनास आलेलं आहे की ते नावापुरते फक्त झाडं लावतात पण पुढे त्याचं संगोपन होत नाही आणि ती तशीच झाडं मरून जातात. म्हणजे फक्त रेकॉर्डवरती दाखवण्यासाठी ते झाडं लावतील पण त्याचं संगोपन होऊन झाडं मोठी होणार नाही. आज तुम्ही 22 हेरिटेज झाडं तोडण्याचा जे विचार करतायत, आज 22 झाडं तोडण्याचा विचार करत आहे. म्हणजे विकास गरजेचा आहे, विकास हवा पण आहे, पण विकास कोणत्या म्हणजे तुमचा त्यामागचा उद्देश काय आहे? वृक्ष जे झाडांची कत्तल भरपूर झालेली आहे, झाडं कमी झालेले आहे. एक वेळेस नागपूर हे एक 3 नंबरचं हिरवळीचं शहर होतं. आज कुठे गेलेलं आहे आणि आज काय टेम्परेचर आपल्या नागपूरमध्ये होते आहे याचा अनुभव आपण सगळे घेतोच आहे. हे जर आज हे वाचलेलं आहे, निसर्गाने हे देणगी दिलेली आहे नागपूरला, त्या देणगीला जोपासना करणं या शासनाचं या सगळ्या राज्यकर्त्यांचं कार्य आहे. त्यांनी ते करावं आणि याला जोपासावं, याला तोडू नये अशी माझी विनंती आहे. मात्र नागपूरकर या संपूर्ण गोष्टीला घेऊन कळाडून विरोध करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या विरोधाला, त्यांच्या या चिपको आंदोलनाला किती यश मिळतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. पुढची बातमी पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फुटबॉलच्या मैदानावरती दिसलेले आहेत. सिक्कीममधील गंगटोक इथं मुलांसोबत मोदी फुटबॉल खेळलेत. तरुणांसोबत फुटबॉल खेळल्यामुळे उत्साह आला अशी प्रतिक्रिया मोदींनी एक्सवरती दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावरती आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमधील हा हटके प्रचार आपण पाहतोय. रोड शोमध्ये त्यांनी झालमुडीचा आस्वाद घेतलेला होता. त्यानंतर बोटीतून देखील प्रवास केलेला होता. त्यांच्या कॅमेरामधली ही दृश्य त्यांनी टिपलेली होती. अनेकांनी गर्दी देखील केलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी. तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय. त्यानंतर एका मंदिरामध्ये जात असताना त्यांनी कमळ फूल हे खरेदी केलेलं होतं. एका फूल विक्रेत्याकडून त्यांनी कमळाचं फूल हे या मंदिरामध्ये वाहण्यासाठी खरेदी केलेलं होतं. त्यामुळे ही 3 दृश्य आपण पाहतोय. पश्चिम बंगालमधील मोदींचा हा हटके प्रचार यावेळी दिसून आलेला आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून. विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार. मुंबई वगळता राज्यामधील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी. सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचा अर्ज भरण्यास अखेरचे 2 दिवस. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अजून निर्णय नाहीये. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविया नेत्यांचा आग्रह कायम. उद्धव ठाकरे अजूनही निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती.
राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. तर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल. तटकरे यांची माहिती. 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. विधान परिषदेसाठी इच्छुकांची गर्दी. राष्ट्रवादीकडून माजी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नावाची चर्चा. तर माझं नाव नेहमीच आघाडीवरती असतं, पण यादीमध्ये मात्र नाव गायब होतं. सुरेखा ठाकरेंकडून नाराजी व्यक्त. माझ्यानंतर जेव्हा विद्याताई चव्हाण आल्या त्यांनाही आमदारकी दिली आणि नंतर रुपाली चाकणकर त्यानंतर झाल्यानंतर चित्राताई तर ह्या BJPमध्ये गेल्या, पण त्याच्यानंतर रुपाली चाकणकरांना पण आयोग दिलं. म्हणजे एकमेव राष्ट्रवादी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष म्हणून मीच मागे राहिले याचं कारण मला अजूनही कळलेलं नाही. बीडच्या केसमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत. नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण. लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे. आपण एक आशा व्यक्त केली होती, परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार. आणि तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर. नाही, आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही. आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागं द्यावा. म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याचा निर्णय उद्या. बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करणार. बच्चू कडू यांची ABP माझाला माहिती. पक्ष विलिनीकरणाच्या बदल्यात कडूंना विधान परिषदेची ऑफर आहे. प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबाबत बच्चू कडूंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांची चर्चा करणार, तर दुसरीकडे कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास काही नेत्यांचा विरोध असल्याची ही माहिती मिळते. किरीट सोमय्या यांनी 2 अल्पवयीन मुलींच्या प्रकरणामध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर 12 तास ठिय्या घेतला. सखोल चौकशी करण्याचं सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांचं आश्वासन, तसंच दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश. त्यानंतर किरीट सोमय्यांनी आंदोलन मागे घेतलं. घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार. पोलिसांनी शेजारील दोघांना अटक केली. मात्र मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल केला. त्यामुळे पीडितेला न्याय मिळावा यासाठी सोमय्यांनी आंदोलन केलं. मंत्री रामदास आठवले यांची राज्यसभेवरती फेरनिवड झाल्याबद्दल सांगलीत सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार संपन्न. तर सत्कार सोहळ्यात रामदास आठवले आणि खासदार विशाल पाटील यांची दिलखिलास भाषणं. हा पट्टा जोवरती आहे तोवरती तर मोदींना कुणीच हरवू शकत नाही, आठवलेंचा दावा. बोलायला उभारला तोपर्यंत मोदी साहेब आल्यामुळे बाकी सगळी भाषण रद्द झाली आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला ह्या विषयावर बोलू दिलं. आणि म्हणून बाबा तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं विधेयक पास झालं नाही, तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलून दिलं. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. 31 मार्चला शिर्डीमध्ये कल्पना खरात विरोधात गुन्हा दाखल. गेल्या महिनाभरापासून शिर्डी अहिल्यानगरसह SIT पथकाकडून कल्पना खरातचा शोध सुरू आहे. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी संजय गायकवाडांच्या घरावरती आज सकाळी 11 वाजता मोर्चा काढणार. आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी. परवानगी मिळाल्यास गायकवाडांच्या घरासमोर पुस्तकाचं वाचनही करणार.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा बुलढाणा दौरा रद्द. आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर करणार होते आंदोलन. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वितरकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. धाराशिवच्या सोनारवाडी इथं विवाह सोहळ्यामध्ये शिवाजी कोण होता पुस्तकाची पाहुण्यांना भेट. मुलीच्या लग्नामध्ये उपस्थित पाहुण्यांना वधू बंधूकडून पुस्तकरूपी भेट. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वादानंतर शिवरायांचे विचार हे घरोघरी पोहोचवण्याचा हा प्रयत्न केल्याची भावना. गडचिरोलीत वाढत्या उन्हामुळे आरटीओच्या सेवा वेळेमध्ये बदल. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आणि चालक परवाना आता सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार. गोंदिया जिल्ह्यामधील मध्यम प्रकल्पांमध्ये 31% साठा शिल्लक. तर मे आणि जून महिन्यामध्ये काही प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता. अनेक मध्यम प्रकल्पांची एप्रिल महिन्यामध्येच तळ गाठायला सुरुवात. कोल्हापुरात तरुणांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदे याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. तरुणीवरती अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं उघड. तर आरोपीकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय. कोल्हापुरात पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदचं आवाहन. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. तरुणानं युवतींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस. हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 13 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार. कुटुंबासह भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय नराधमानाच अत्याचार केला. घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लग्नास नकार देणाऱ्या वहिनीची दिरानंच केली निर्घृण हत्या. आरोपी आणि मृतक महिला दोघेही चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीचे. भंडाऱ्याच्या भागडी गावामध्ये निर्घृण हत्या. पतीच्या मृत्यूनंतर 8 वर्षीय मुलीसह राहणाऱ्या महिलेचे दिरासोबत प्रेमसंबंध होते. भारताच्या दक्षिणेकडे झालेल्या गारपिटीमुळे काश्मीरसारखी स्थिती पाहायला मिळते. हैदराबादमधील गारपिटीची दृश्य ही सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली आहेत. हैदराबादची राजधानी तेलंगणामध्ये वातावरणात अचानक बदल झाला आणि काही भागामध्ये ही गारपीट सुरू झाली. गारपिटीमुळे संपूर्ण रस्त्यावरती बर्फाची चादर पसरल्याचं दृश्य होतं. तर सोशल मीडियावरती हैदराबाद हिमाचल नावानं हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पुढची बातमी पाहूयात. विराट कोहलीनं ऑटोग्राफ दिला नाही म्हणून चिमुकल्यानं बॅट फेकून चिडचिड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. विराट कोहली दिल्लीमधील हॉटेलमध्ये चेक इनसाठी लॉबीमधून जात असताना एक चिमुकला त्याची सही घेण्यासाठी त्याच्या दिशेनं धावला. हा चिमुकला आरसीबीचा फॅन आहे. विराटला पाहता चिमुकला बॅट घेऊन विराटकडे गेला. मात्र विराटचं चिमुकल्याकडे लक्ष गेलं नाही आणि नंतर विराट निघून गेला. चिमुकला चिडला आणि रडत त्यानं बॅट फेकून दिली आणि हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.